एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संगणक परिचालक कर्मचारी संघटनेला आपलं आमोर बसून सोडवा, मी लगेच तुमचा निर्णय देतो म्हणून त्यांनी संघटनेसोबत चर्चा केली व निर्णय देण्याचे हमी घेतल्यामुळे हा आमरण आज मागे होत आहे। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती काल तुमची वैयक्तिक भेट झाली आणि गिरीश महाजनांना फोनवर सांगितलं सोमवारी ते मंडळाच्या बद्दल नोटीस जे आहे ते सांगणार आहे। मग आता आणलं कुठे आहे? आज आपण जवळपास 4 दिवसापासून आपल्या न्याय व हक्कासाठी, आपल्या मागण्यासाठी आपण मागील अधिवेशनात सुद्धा 10 दिवस आंदोलन केलं होतं व आता सुद्धा आपण 4 दिवसापासून अन्न व पाणी त्याग करून जे आपण आंदोलन केलं, या आंदोलनाची दखल स्वतः उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेली आहे व आपली त्यांच्यासोबत बैठक सुद्धा काल झालेली आहे। 2 वेळेस आपण फडणवीस साहेबांसोबत बैठक झाली, त्या संदर्भामध्ये आपल्या या आंदोलनस्थळी उपोषण थांबवण्यासाठी माननीय फडणवीस साहेबांनी नागपूर जिल्ह्याचे आमदार साहेब यांना इथं पाठवलेलं आहे स्वतः। तरी आपण जो आपल्या न्याय व हक्कासाठी जो प्रामाणिकपणे आपल्या संघटनेला व आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी जो लढा दिला, हा खरोखर आपल्या भविष्याचा लढा होता। या लढ्यामध्ये सर्व संगणक परिचालकांनी चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला व आपले उपोषणकर्ते महिला भगिनी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सुद्धा हा आंदोलन एक चांगल्या पद्धतीने यशस्वी केला। त्याबद्दल मी आपल्या सर्व महिला भगिनी व पदाधिकारी आहेत त्यांचं मी संघटनेच्या वतीनं आभार मानतो व आपल्या या आंदोलनस्थळी जे आपले आमदार साहेब आलेले आहे उपोषण सोडवायला, मी त्यांना विनंती करतो की त्यांना आपल्याला मार्गदर्शन करावं। सर्व तरुण सहकारी आणि माता भगिनी काल माननीय देवेंद्रजींकडे आपलं डेप्युटेशन गेलं होतं, आपण अधिवेशनात पण आला होता। काल देवेंद्रजींनी तुमच्या समोर गिरीश महाजनांना फोन लावला, तर येत्या मंगळवारी किंवा बुधवारी ते स्वतः त्यांना भेटतील त्या भेटच्या दिवशी, आणि निश्चित ज्या मागण्या आपण देवेंद्रजींसमोर सांगितल्या त्याचं प्रामाणिकपणे जे करण्यासारखं काम असेल ते निश्चित देवेंद्रजी करतील असा मी तुम्हाला शब्द देतो। मी प्रामाणिकपणे त्याचा फॉलोअप करील असाही मी शब्द देऊन नागपुरातच असतो। आपण याच्या आधी भेटले असेल, या अधिवेशनाला आपण आपले प्रश्न असतील, लक्षवेधी असतील त्या मांडल्या असत्या, पण ठीक आहे, येणारं अधिवेशन आता फेब्रुवारीत शेवटी आहे, ताकी आपण हा प्रश्न लावू, पण त्याच्या आधीच तुमचं काम झालं पाहिजे याच्याकरता माननीय देवेंद्रजी स्वतः प्रयत्नरत आहेत। आपल्या अनेक भगिनी उपोषणावर आहेत, त्यांची तब्येत पण सध्या खालवत चालली आहे, त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे देवेंद्रजींच्या माध्यमातून की कृपया आपण हे उपोषणास थांबवावं। पुढचा आठवडा वेळ वाट बघावी ना, तुम्ही स्वतः मुंबईला मी ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुमच्यासोबत गिरीश महाजनांची भेट घेऊ आपण आणि आपला हा मुद्दा आपण करू। आपला पगार वाढीचा विषय आहे, पण माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, जे आपल्यापैकी 3-4 जण इथे असतील त्यांनी एखाद्या चांगल्या लेबर वकिलाचा सल्ला घ्या। कारण मी पण महानगरपालिकेत काम करतो। आमच्या इकडे अनेक वर्षापासून संगणक जे चालवतात ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, पण आमच्याकडे त्यांना दरवर्षी एक ब्रेक दिला जातो, तो तुम्हाला 5-5 वर्ष मिळत नाही असं मी ऐकलं आहे, खरं खोटं मला माहिती नाही। जर असं असेल तर कृपया आपण या धर्तीवर एखाद्या चांगल्या लेबर वकिलाचा सल्ला घ्यावा आणि एखादी याचिका आपण लेबर कोर्टात टाकावी। जर नियमाप्रमाणे कायद्यात तुम्हाला संधी असेल तर नुसती पगार वाढच नाही, तर इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात, पण काय वाजवू नका, एखाद्या लेबर वकिलाचीच उत्तम सल्ला घ्या। सगळे घेऊ शकत नाही, तुमचे 2-4 जे प्रमुख असतील तरी तो घ्यावा, त्यातही काही मदत लागणार असेल तर मी निश्चित करीन
असा शब्द येतो. तुमच्या मागण्यांचं प्रामाणिक फॉलो देवेंद्रजींच्या, गिरीश महाजनांच्या माध्यमातून मी निश्चित तुमच्यासोबत गरज पडली तर मी मुंबईला येईल असा तुम्हाला शब्द येतो. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की कालच्या डेप्युटेशनच्या भेटीनंतर आपण निश्चित ते उपोषण मागे घ्यावं अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद साहेब.